विधानसभा मतदारसंघाचे सर्वत्र वारे वाहू लागले असून त्याच अनुषंगाने चांदवड देवळा मतदारसंघात देखील हे विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत। त्याच माध्यमातून मी चांदवड तालुक्यातील वाद वराडी या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत काही नागरिक या ठिकाणी आहेत। त्यांना आपण विचारणार आहोत चांदवड आणि देवळा या मतदारसंघामध्ये आमदार कोण पाहिजे आणि कसा पाहिजे या संदर्भात काही मतदार आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार। दादा, आपल्या तालुक्यामध्ये जी उमेदवार आमदारकीची जी निवडणूक चालू आहे, आपल्याला कोणता आमदार पाहिजे? प्रथमतः मी माझं स्वतःचं नाव सांगतो, रणधीर बापूराव आयर, राहणार वराडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, उपतालुका प्रमुख। तर 10 वर्षांपासून मागील ह्या काळामध्ये पाणी प्रश्नाचं म्हणजे 1 वर्षापासून सरपंच डायरेक्ट पाणीचा टँकर चालू होता, गेल्या वर्षी काहीच नाही। आणि एक झाडीत वाद ते झाडी रस्ता हे 10 वर्षापासून आचारसंहिता लागायच्या आत तेव्हा भूमिपूजन मी स्वतः होतो मागच्या पाळी भूमिपूजनाला, आत्ता पण भूमिपूजन झालं। आमच्या वाहतुकीचा प्रश्न एकदम कोंडी होती, सगळेच नाही। आता ह्या चौरंगी लढत चालू आहे, ह्याच्यात आम्हाला जुना आमदारच पाहिजे, आमचे शिरीष भाऊ। दादा, काय सांगाल तुम्ही, आपल्या तालुक्याचे आमदार कोण पाहिजे? आता आमदार असे पाहिजे का नुसते 10 वर्षे काढून बसणारे आमदार नाही पाहिजे, काम करणारे आमदार पाहिजे। आणि आमचा असा प्रश्न आहे का आमच्याकडे एकही रोड चांगला नाही, विष्टी येत नाही, विष्टी या गावापासून परत जातात। आम्ही 10 वर्षापासून मी मागणी केलेली आहे रस्त्याची, तर तो रस्ता होत नाही। आणि काय इथं दुष्काळ पडलेला आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तो सुटत नाही। आज एवढी योजना आहे राबवली त्यावेळेस 10 वर्षापूर्वी, योजना बंद करून टाकली ना 10 वर्षापासून। 10 वर्षांनी आता 5-6 वर्षापासून बंद आहे। तुमच्याकडे जे विद्यमान आमदार आहेत त्यांची काही संकल्पना, काय संकल्पना आहे? ते इलेक्शनला आले का पुढच्या इलेक्शनला बरोबर आहे, आचारसंहिता लागायच्या 2-4 दिवस तेवढे पूजन करून जायचे, काय भूमिपूजन करायचे तेवढे करायचे। विकासाच्या संदर्भात काय? विकासाचं काहीच नाही झाला ना। काय विकास झाला सांगा तुम्ही? या दुष्काळामध्ये कोणीही इकडे बोलत नाही। तुम्ही या रस्ता शेतकऱ्यांना साधं ते उपलट वगैरे काही भेटलं नाही। आज 1 रुपयात विमा, 1 रुपयात विमा कोणाला भेटला इथं? तुमचा तालुका दुष्काळी ठरला का? अहो नाही ना, त्यांचे ठरता जिथं दुष्काळ नाही, येवला, नांदगाव, मालेगाव ते ठरता। आणि चांदवड कुठे जातो? म्हणजे चांदवड तालुक्याला कोणी जर वाढीच नाहीये, तर आम्हाला असं वाटतंय की आमचंच नेतृत्व आमच्या तालुक्याने करावं आणि सगळ्यांनी मिळून तालुक्याचा आमदार निवडून द्यावा। चांदवड तालुक्याचाच आमदार या ठिकाणी व्हावा अशी त्यांची एक इच्छा आहे। आपल्यासोबत परत एक काका आहे, काय सांगाल काका? काय नाही, त्याचे शिरीष भाऊ तेच काम करतील ती जुनी। महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र मुदत आहे, त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील देखील या ठिकाणी उमेदवारांची जी चौरस लढाई चालू आहे, त्या लढाईमध्ये आपल्याला चांदवड तालुक्यासाठी कोण आमदार पाहिजे, कसा आमदार पाहिजे या संदर्भात मी चांदवड तालुक्यातील डोणगाव या गावामध्ये आलेलो आहे। आणि डोणगावमधून आपण काही कार्यकर्ते आहे, काही सर्वसाधारण नागरिक आहे, त्या नागरिक संदर्भात आपण संवाद साधणार आहे। दादा, आपल्या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये चौरस लढत चालू आहे, आपल्याला कसा आमदार पाहिजे आणि तो काम करणारा पाहिजे का कसा पाहिजे हे काय सांगेल? आम्हाला काम करणारा आमदार पाहिजे, शिरीष भाऊंसारखा नेतृत्व पाहिजे आम्हाला। शेती सिंचनासाठी पाणी देणारं, पिण्यासाठी पाणी देणारं, शेतमालाला भाव देणारं असं आमदार नेतृत्व पाहिजे आम्हाला। त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यामधील परत आणखी काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी संवाद साधला। काय सांगाल दादा, तुम्ही कसे आमदार पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये? आमदार तर कर्तव्यदक्षच पाहिजे, परंतु आमचा जो हा पूर्व भाग आहे, हा चांदवड तालुक्याचा जो पूर्व भाग आहे, सतत प्रत्येक गोष्टींना याच्यावरती अन्याय होतो असं आम्हाला वाटतं। तर असं लोकप्रतिनिधी पाहिजे की ज्यांनी इकडं सतत म्हणजे लक्ष देऊन इथल्या समस्यांचं सातत्य सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। सगळ्यात मेन पहिली समस्या आम्हाला प्यायला पाणीच नाही येतं। पिण्याच्या पाण्याची मागच्या वर्षी दुष्काळ असताना टँकर जेव्हा होईल तेव्हा पाणी मिळत होतं। इतक्या वाईट परिस्थितीत म्हणजे बरेच दिवस झाले हा प्रश्न आमचा सुटत नाही आहे। तर आम्ही शिरीष भाऊंना बी विनंती केलेली का पहिला प्रश्न आमचा हा सुटला पाहिजे। 10 वर्षात तर नाही सुटला, पण मग आता कमीत कमी येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये तरी हा प्रश्न सोडावा ही आम्ही त्यांच्याकडे आग्रहाची मागणी केलेली। त्यांनी शब्द दिला की तुमची मागणी आम्ही पूर्ण करू। शिरीष कोतवालच आमदार पाहिजे, काय कारण? 2दा आमदार झाले, दोन्ही वेळेस त्यांनी कुठली त्यांची सुरुवात करायची असेल तर या पूर्व भागावरती लक्ष असायचं आणि कुठल्याही कामाची सुरुवात त्यांनी शक्यतो इकडून केली। इकडं सतत येणं, संपर्क ठेवणं, बऱ्याचशा गोष्टीचा त्यांनी सातत्य दिल्यामुळं
आमची अपेक्षा वाढली त्यांच्याकडे आणि ते सोडवतील अशी आम्हाला आशा तयार झाली. भाजपचे आमदार जे होते ते 10 वर्षे होते आणि तुम्ही सांगता का आमच्याकडे पाणी नाही, काय सांगता? तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती. त्यांना दोनदा बोललो होतो की बा राऊड धरणाचं जो ओव्हरफ्लो पाणी जातं ते पाणी पाटचारीने इथं दरेगावच्या बारीत आणून सोडा, म्हणजे त्याचा उपयोग आम्हाला शेतीसाठी करता येईल. आणि चांदवडला जे तुम्ही ओझरखेडवरून पाणी स्पेशल आणलं तर त्यांचं 15 लाख क्युसेस पाणी उरलेलं आहे, काहीतरी MP असं काहीतरी म्हणतात ते. तर ते उरलेलं पाणी कोकण खेड्यापासून दरेगाव बारीपर्यंत पाईपलाईन करून ते पाणी आम्हाला प्यायला उपलब्ध करा, म्हणजे आमचं 10-12 गावांचं पाणी प्रश्न सुटेल. त्यांना सुचवलं पण त्यांनी ते आम्हाला प्रत्यक्षात करून नाही दिलं, अजूनपर्यंत झालेलं नाही. गेल्या 10 वर्षाचे या भाजप सरकारचे जे आमदार विद्यमान आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर हे होते, सभा मतदारसंघामध्ये सर्वत्र वारे वाहू लागले आहे. त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यात देखील मतदानाचे हे वारे वाहू लागले आहेत. त्याचमुळे आपण आज चांदवड तालुक्यातील नेसेनखेडे खुर्द या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी या मतदारांची एक प्रतिक्रिया घेणार आहोत का आपल्या तालुक्याला कुठला आमदार पाहिजे, कोणता आमदार पाहिजे, कसा पाहिजे या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो. दादा काय सांगाल, आपल्या तालुक्याला कसा आमदार पाहिजे? आता 10 वर्षापासून भाजपचा आमदार दिला. 10 वर्षापासून फेवर ब्लॉक आणि गावातले रस्ते याच्या व्यतिरिक्त कोणतंही मोठं काम झालं नाही. सगळ्यात महत्त्वाचा या पूर्व भागाचा जो पाणी प्रश्न आहे तो मिटायला पाहिजे होता. जानेवारीपासून टँकर चालू आहे, तरी या भाजपच्या आमदारानं 1% सुद्धा काम केलेलं नाही. फेवर ब्लॉकचा जिल्हा परिषदचा सदस्य सुद्धा बसू शकतो, पण पाण्यासारखा मेन प्रश्न करू शकत नाही तर निवडून देऊन काय उपयोग आहे? त्यापेक्षा आम्ही बेसनखेडे खुर्द तालुका चांदवड जिल्हा नाशिक आम्ही जास्तीत जास्त तर नाही 50% मतदान हे पंजा या निशाणीवर बटन दाबून करू, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवले. काय सांगा दादा मी आहे असाचे महापी काही नाही, मतदान आहे, मी मतदान करणार. कोणाला करणार? पंजाला नागरिक आहेत त्यांना विचारणार काय तुम्हाला कोणता आमदार आणि कसा आमदार पाहिजे. चांदवड तालुक्यात 84 लढत आहे, त्याप्रमाणे या तालुक्याला कसा आमदार पाहिजे? जनतेची सेवा करणारा पाहिजे, मेन मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा असा आहे महागाई. तिसरा मुद्दा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रस्ता, दळणवळण या गोष्टी सोय जो करेल तो उमेदवार. आपण कोणता उमेदवार पाहिजे? आपल्याला 4 उमेदवार तालुक्यातला आम्हाला श्री गोकोतवालाच आम्ही मतदान करणार. श्री कोतवाल का पाहिजे? का पाहिजे? त्यांचं नेतृत्व चांगलं, शेतकऱ्यांची नाळ आहे, त्यांच्याशी सगळ्यांशी कुटुंबाशी त्यांचे संबंध आहे, अशा आमदारांनाच आम्ही निवडून.